एक नामवंत असे डॉक्टर ज्यांनी आपल्या रुग्णांना कोणतीही प्रत्यक्ष थेरपी दिली नाही, पण तरी देखील त्यांनी त्यांना बरं केलं. आणि नुसतं बरंच नाही केलं, तर कालांतराने ते हॉस्पिटल देखील बंद झालं. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. अमेरिकेतील एक नामवंत थेरपिस्ट डॉक्टर ह्यू लेन, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये, ज्या ठिकाणी क्रिमिनल रुग्ण असतात, तो वॉर्ड देण्यात आला. अगदी तणावपूर्ण वातावरण होतं, तरीही त्यांनी न घाबरता, कोणताही स्ट्रेस न घेता त्या ठिकाणचे सगळेच रुग्ण जवळजवळ बरे केले. आणि नुसते बरेच नाही केले, तर कालांतराने तो वॉर्ड देखील बंद करण्यात आला. मग त्यांनी जी हवाई लोकांची प्रेयर होती, तिचा वापर करून आपले रुग्ण त्यांनी बरे केले. आणि ती प्रेयर म्हणजे आपण सध्या नेहमीच फोनवर आणि आपल्या कानावर सारखे शब्द पडत आहेत, ते म्हणजे होओपोनोपोनो प्रेयर. होओपोनोपोनो हे कोणतंही मॅजिक नसून हे एक जीवन जगण्याची कला आहे, जी आपल्याला हवाईन बेटावरील लोकांनी दिलेली आहे. यामध्ये आपल्याला 4 महत्त्वाचे स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत. ते म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. हे वाक्य आपण आपल्या आयुष्यात कसे वापरायचे, आपण आपलं आयुष्य कसं आनंदाने जगू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. खरं तर होओपोनोपोनो ही प्रेयर म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये आपण जे काही साठवून ठेवलेलं आहे, जी काही नेगेटिव्ह भावना आपण साठवलेली आहे, तिच्याशी न झगडता, तिच्याशी न भांडता सावकाशपणे ती भावना रिलीज करणं. सर्वात अगोदर आपण आपल्या भावना, आपले विचार याची 100% रिस्पॉन्सिबिलिटी ही स्वतः घेतली पाहिजे, की ज्यामुळे आपण आपलं आयुष्य तणावपूर्वक किंवा स्ट्रेसमध्ये जगत असतो. ज्यावेळेस आपण आपल्या अंतर्मनातील या भावना, या द्वेष, राग, तिरस्कार ज्यावेळेस ॲक्सेप्ट करायला शिकतो आणि तो ॲक्सेप्ट करून आपण त्या भावना या हळूहळू रिलीज करायच्या आहेत. होओपोनोपोनो प्रेयर यांची महत्त्वाची 4 स्टेटमेंट, ते म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. तर जाणून घेऊया हे आपण आपल्या आयुष्यामध्ये कसे वापरायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय एम सॉरी. या ठिकाणी आपण कोणालाही सॉरी म्हणायचं नाही. आपण आपल्या मनामध्ये जी काही नेगेटिव्ह भावना बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून साठवलेली आहे, ती रिलीज करायची आहे आणि त्याबद्दल सॉरी म्हणायचं आहे. दुसरं महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे प्लीज फॉरगिव्ह मी. या ठिकाणी देखील आपण कुणालाही माफी मागायची नाही, तर आपण आपलं स्वतःलाच माफ करायचं आहे. तिसरं महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे थँक यू. परमेश्वराने, युनिवर्सने आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत किंवा आपण जे काही चांगलं अनुभवत आहोत, त्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे आय लव्ह यू. म्हणजे जसं की आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकार करत आहोत आणि सर्वप्रथम आपण स्वतःलाच प्रेम करणं शिकायला पाहिजे. होओपोनोपोनो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या अंतर्मनाची क्लिनिंग आहे. आपण आपलं अंतर्मन, आपलं सबकॉन्शियस माइंड नेगेटिव्ह भावना किंवा नेगेटिव्ह थॉट्स यांच्यामुळे त्रस्त असतं, त्यांना रिलीज करायला शिकवतं. आणि याचा रिझल्ट आपल्याला लगेच दिसत नाही, पण ज्यावेळेस आपण जशी प्रॅक्टिस करू तसे आपल्याला चांगले अनुभव हे यायला लागतात. मी देखील ही प्रेयर रोज करते आणि मला याचे सगळे चांगलेच अनुभव मिळत आहेत. म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही देखील जे काही मनामध्ये साठवलं आहे किंवा आपल्या हातून कधी काही चुका घडतात, त्या आपल्याला जर योग्य करायच्या असतील, तर त्यासाठी ही खूप सुंदर अशी टेक्निक आहे. तुम्ही देखील वापरा आणि याचा अनुभव तुम्हाला लवकरच मिळेल. आपल्याला युनिवर्सला बदलायची गरज नाही, तर आपल्याला आपली स्वतःची एनर्जी चेंज करायची. फॉरगिव्हनेस म्हणजेच फ्रीडम ही प्रेयर आपल्याला शिकवते. मग आजपासून तुम्ही देखील रोज 5 मिनिटं वेळ काढून ही प्रेयर करा आणि तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार होतात ते पहा.